एकदा भगवान शिव यांनी माता पार्वतींना त्यांच्या मागील जन्माची आठवण करून देण्यासाठी या व्रताचे हरतालिका या व्रताचे महत्त्व सांगितले। भगवान शिव म्हणाले, हे गौरी, बालपणी तू हिमालयातील पर्वतराज गंगेच्या काठावरती 12 वर्ष उलटे राहून कठोर तपस्या केली होतीस। तुम्ही हा संपूर्ण काळ अन्न न खाता आणि झाडांची कोरडी पाने न चावता घालवलात। माघ महिन्यातील तीव्र थंडीत तुम्ही सतत पाण्यात उतरून तपश्चर्या केली। वैशाख महिन्याच्या तीव्र उन्हात तुम्ही पंचाग्नीने शरीर भाजले। श्रावणातील मुसळधार पावसात तुम्ही कोणतीही अन्न किंवा पाणी न खाता न पिता उघड्या आकाशाखाली वेळ घालवला। तुझे वडील तुझी ही कठीण तपश्चर्या पाहून खूप दुःखी व्हायचे, त्यांना खूप दुःख व्हायचे। मग एके दिवशी तुझी तपश्चर्या आणि तुझ्या वडिलांचे दुःख पाहून नारदजी तुझ्या घरी आले। तुझ्या वडिलांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारले। नारदजी म्हणाले, गिरिराज, मी भगवान विष्णू यांच्या आज्ञेवरून इथे आलो आहे। तुमच्या मुलीने खूप कठोर तपस्या केली आहे, यामुळे प्रसन्न होऊन तो तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छित आहे। मला या संदर्भात तुमचे मत जाणून घ्यायचे आहे। नारदजींचे हे बोलणे ऐकून गिरिराज भारावून गेला, जणू काही त्याचे सर्व त्रास दूर झाले होते। तो आनंदाने म्हणाला, महाराज, जर विष्णू स्वतः माझ्या मुलीशी लग्न करू इच्छितात तर मला काय अपेक्षा? ते स्वतः ब्रह्म आहेत। हे महर्षी, प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांची मुलगी तिच्या पतीच्या सुख आणि संपत्तीने भरलेल्या घराची लक्ष्मी बनावी। वडिलांचे महत्त्व यात आहे की त्यांची मुलगी तिच्या वडिलांच्या घरापेक्षा तिच्या पतीच्या घरात जास्त आनंदी असते। तुझ्या वडिलांची संमती मिळाल्यानंतर नारदजी विष्णूकडे गेले आणि त्यांना तुझे लग्न ठरल्याची बातमी सांगितली। पण जेव्हा तुला या लग्नाबद्दल कळाले तेव्हा तुझ्या दुःखाला सीमा राहिली नाही। तुमच्या एका मैत्रिणीला तुमची मानसिक स्थिती समजली आणि तुमच्या वेडेपणाचे कारण जाणून घ्यायचे होते। मग तुम्ही तिला सांगितले, मी मनापासून भगवान शिवांची निवड केली आहे, पण माझ्या वडिलांनी माझे लग्न भगवान विष्णूंशी निश्चित केले आहे। मी एका विचित्र दुविधेत आहे। आता मी काय करावे? माझे जीवन सोडून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही। तुमची मैत्रीण खूप शहाणी आणि समजूतदार होती। ती म्हणाली, सखी, स्वतःचे जीवन अर्पण करण्याचे कारण काय? संकटाच्या वेळी धीर धरला पाहिजे। स्त्रीच्या जीवनाचा अर्थ असा आहे की तिने एकदा मनापासून एखाद्याला पती म्हणून स्वीकारले की तिने आयुष्यभर त्याच्यासोबतच राहावे। खऱ्या श्रद्धेसमोर आणि भक्तीने देवालाही शरण यावे लागते। मी तुला एका घनदाट जंगलात घेऊन जात आहे, जे ध्यानाचे ठिकाण आहे। तिथे तुझे वडील तुला शोधू शकणार नाहीत। तू तिथे ध्यानात मग्न राहावे। मला खात्री आहे की देव तुला नक्कीच मदत करतील। तुम्ही तसेच केले। घरी तुला न सापडल्याने तुझे वडील खूप दुःखी आणि काळजीत पडले होते। तू कुठे गेलीस याचा त्यांना प्रश्न पडला। मी तिचे लग्न भगवान विष्णूशी लावण्याची प्रतिज्ञा केली आहे। जर भगवान विष्णू लग्नाच्या मिरवणुकीसह आले आणि मुलगी घरी नसेल तर तो खूप मोठा अपमान होईल। मी माझे तोंडही कोणालाही दाखवू शकणार नाही। हे सर्व विचार करून गिरिराज मोठ्या जोमाने तुला शोधू लागला। इथे तुझा शोध सुरूच होता आणि तिथे तू तुझ्या मैत्रिणींसोबत नदीकाठी असलेल्या एका गुहेत माझ्या भक्तीत मग्न होतीस। भाद्रपद शुक्ल तृतीया हा हस्त नक्षत्र होता। त्या दिवशी तू वाळूचे शिवलिंग बनवले आणि उपवास केलास।
तू रात्रभर जागून माझी स्तुती करत राहिलीस. तुमच्या कठीण तपश्चर्याच्या परिणामामुळे माझे आसन थरारू लागले, माझे ध्यान भंग झाले. मी ताबडतोब तुमच्याकडे आलो आणि तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन तुम्हाला वर मागण्यास सांगितले. मग तुमच्या तपश्चर्येमुळे मला तुमच्या समोर पाहून तुम्ही म्हणालात, मी तुम्हाला माझ्या हृदयात माझा पती म्हणून स्वीकारले आहे. जर तुम्ही खरोखरच माझ्या तपश्चर्येने प्रसन्न असाल आणि येथे आला असाल तर मला तुमची पत्नी म्हणून स्वीकारा. मग मी तथास्तु म्हटले आणि कैलास पर्वतावर परतलो. सकाळी तू सर्व पूजा साहित्य नदीत बुडवलेस आणि तुझ्या मैत्रिणीसोबत उपवास संपवलास. त्याच वेळी गिरिराज, त्याचे मित्र आणि दरबारी लोकांसह तुला शोधत तिथे पोहोचले. तुझ्या कठीण तपश्चर्याचे कारण आणि उद्देश विचारला. त्यावेळी तुझी अवस्था पाहून गिरिराज खूप दुःखी झाला. वेदनेने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही त्यांचे अश्रू पुसले आणि नम्र स्वरात म्हणालात, बाबा, मी माझ्या आयुष्यातील बहुतेक काळ कठोर तपश्चर्येत घालवला आहे. माझ्या तपश्चर्येचा एकमेव उद्देश होता की मला महादेवाला माझा पती म्हणून मिळवायचे होते. आज मी माझ्या तपश्चर्येच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. तुम्ही माझे लग्न विष्णूंशी लावण्याचे ठरवले, त्यामुळे मी माझ्या प्रियकराच्या शोधात घर सोडले. आता मी तुमच्यासोबत फक्त या अटीवर घरी जाईल की तुम्ही माझे लग्न विष्णूजींशी लावणार नाही तर महादेवांशी लावणार. गिरिराजने होकार दिला आणि तुम्हाला घरी घेऊन गेले. काही काळानंतर त्याने शास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार आम्हा दोघांना लग्नाच्या बंधनात बांधले. हे पार्वती, भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेला तू माझी पूजा करून जे व्रत केलेस त्यामुळे माझा आणि तुझा विवाह झाला. त्याचे महत्व असे आहे की हे व्रत करणाऱ्या अविवाहित मुलींना मी इच्छित फळ देतो. म्हणून सौभाग्य मिळवण्याच्या इच्छा असलेल्या प्रत्येक तरुणीने हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पाळावे.